आज आम्ही बारामतीमध्ये पोलिटिशियनला निवेदन दिलं ओबीसी सकल ओबीसी समाजाच्या वतीनं. महाराष्ट्रामध्ये एक मनोरुग्ण फिरतोय आणि तो मनोरुग्ण ओबीसीतल्या नेत्यांवरती मंत्र्यांवरती जे चिखलफेक करतोय किंवा आरोग्य भाषेची वेगळा करतोय. तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबद्दलही ते अतिशय खालच्या भाषेत बोलतोय आणि त्या मनोरुग्णावरती या ठिकाणी गुन्हा दाखल करावा म्हणून या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे की त्या मनोज जरांगेच्या नावाचा जो मनोरुग्ण आहे त्याच्यावरती जर गुन्हा दाखल नाही केला तर ह्याच बारामतीमध्ये आम्ही 50,000 लोकांचा मोर्चा आम्ही इथं काढणार आणि इथं गुन्हा दाखल झाल्याशिवाय पोलीस स्टेशन समोर आम्ही उठणार नाही, एवढं आम्ही त्यांना आता सांगितलेलं आहे. महाराष्ट्रात मनोज जरांगे ही जी व्यक्ती आहे ती नेहमी ओबीसी समाजाचे जे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याविषयी अश्लील भाषेत बोलतात. त्यांच्या आईचा उल्लेख करून ते एकेरी बोलतात. सरकारच्या आईचा नवरा वगैरे अशी भाषा वापरून त्यांना सरकार किंवा कायदा कुठलाही मान्य नाही. ही जी भाषा ते वापरतायत त्याचा आम्ही निषेध करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आज आम्ही पोलीस स्टेशनला आलो. जरांगे पाटलांचं म्हणणं असं आहे, मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. त्यातील जे खरे कुणबी असतील त्यांना कुणबीचा दाखला मिळण्यालाही आमचा विरोध नाही. पण फेक कागदपत्र दाखल करून बोगस कुणबीचे सर्टिफिकेट काढायचे आणि त्याच्यावरती नगरपालिका पंचायत समिती झेडपीची निवडणूक लढवायची, हा जो त्यांचा प्रोपगंडा आहे फेक कागदपत्राच्या जीवावर लढवण्याचा, तो कुठंतरी फेटाळला जातोय जात पडताळणीमध्ये. म्हणून त्यांचा हा विलाप चालू आहे. म्हणून ते ओबीसी नेत्यांना टार्गेट करतायत, झुंडशाहीने दबाव आणू पाहतायत. तर महाराष्ट्रामध्ये एक वेडछाप माणूस ज्या पद्धतीनं वल्गना करतोय, ज्या पद्धतीनं समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं जातंय आणि त्याला समर्थन काही सुज्ञ समाज देतोय, खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची ही संस्कृती नव्हती आणि नाहीये. कारण की महाराष्ट्राची बैठक विस्कट ठीक आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण की एक वेडछाप माणूस महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे आंदोलन पद्धतीनं करत असतो आणि त्या पद्धतीला त्या व्यवस्थेला इथला काही सुज्ञ समाज त्याला समर्थन देतो, हे सुद्धा फार मोठी चुकीची गोष्ट आहे. त्याबद्दल आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आज निवेदन दिलेलं आहे. आणि मनोज जरांगे या व्यक्तीचं आंदोलन म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगतो, माझी माणसं चुकीच्या पद्धतीने डॉक्युमेंट काढतील, ओबीसी मध्ये घुसखोरी करतील, ह्याचा अर्थ माझी माणसं ह्या महाराष्ट्रामध्ये चोरी करतील, दरोडे टाकतील, परंतु त्याला दरोडेखोर म्हणायचं नाही, त्याला चोर म्हणायचं नाही. जर तुम्ही चोर म्हणला, दरोडेखोर म्हणला तर आम्ही त्याच्या विरोधात आव्हान देऊ, त्याच्या विरोधात आवाज उठू आणि इथल्या ओबीसी व्यवस्थेला उद्ध्वस्त करू. आणि इथल्या आमचे ब्राह्मण समाजाचं व्यक्तिमत्व देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आहेत म्हणून त्याच्यावरती अश्लील टीका केली जाते. आमचे नेते बावनकुळे साहेब हे एक ओबीसी समाजाचे नेतृत्व आहे, त्याच्यावरती अतिशय अश्लील भाषा वापरली जाते, याचा आम्ही जाहीर निषेध करतो. ओबीसी समाज